आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा यावेळी निवडणूक आयोग करू शकता अशी माहिती आहे। जम्मू काश्मीर मधील निवडणुकीची घोषणेची आज शक्यता आहे। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज पार पडणार आहे। तर जम्मू काश्मीर मधील निवडणुकीच्या घोषणेची शक्यता वर्तवली जाते। पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष आहे। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, महाराष्ट्रासोबत जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका सुद्धा होणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये जम्मू काश्मीरच्या निवडणुकीवरती बोलण्याची शक्यता आहे। सोनाली शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सोनाली, काय या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत? अगदी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची घोषणा केलेली आहे। पत्रकार एक प्रेस रिलीज काढून त्यांनी ती घोषणा केली। दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद आहे। सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुकीचा माहोल आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका प्रलंबित आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होते आहे। यामध्ये प्रामुख्याने हरियाणा आणि जम्मू काश्मीर या 2 राज्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। दरम्यान महाराष्ट्राची घोषणा होते का याकडे लक्ष लागलेलं आहे, मात्र त्याची शक्यता कमी आहे। मात्र जम्मू काश्मीर आणि हरियाणाची यामध्ये घोषणा होऊ शकते। नक्कीच सोनाली, आपण दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत राहू। पण आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांबाबत इथे माहिती देण्याची शक्यता आहे।